नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोठी खुश खबर आहे। अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये PM किसान योजनेचा 21वा आणि 22वा हप्ता वितरित झाला आहे, तर नमोचा 8वा आणि 9वा हप्ता बाकी आहे। तर या शासन निर्णयामध्ये 9व्या हप्त्याचा उल्लेख केलेला आहे का फक्त यामध्ये 8वाच हप्ता वितरित केला जाणार आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाअंतर्गत दिनांक 16 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर काय शासन निर्णयामध्ये माहिती आहे आपण पाहूया। शासन निर्णय पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा म्हणजे माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये पहा, 1774 कोटी इतक्या निधीची मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून हा हप्ता वितरित करण्यासाठी याची तारीख डिक्लेअर केली जाईल। त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता हा नक्की जमा होईल। जेव्हा तारीख येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती या संदर्भातील व्हिडिओ बनवला जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।